कल्पना करा, कोरोनासारखाच आणखी एक धोकादायक व्हायरस आला तर, जो थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. पण तो माणसाकडून माणसाकडे नाही तर उंदीर आणि घुशीमधून पसरतो. सध्या तुम्ही हंता व्हायरस याचं तर नाव ऐकलंच असेल. अलीकडेच हंता व्हायरसबद्दलच्या बातम्यामुळे अनेक लोक घाबरले आहेत. काहींना वाटते पुन्हा एक नवीन महामारी येऊ शकते का? पण खरं काय आहे? हंता व्हायरस म्हणजे नेमकं काय? तो कोरोनापेक्षा किती वेगळा आहे? तो किती धोकादायक आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मी महेश आणि तुमचं महाराष्ट्र चॅनलवर स्वागत आहे. सर्वात आधी हंता व्हायरस कसा पसरतो? कोरोना व्हायरसमध्ये संक्रमित व्यक्तीकडून श्वास, खोकला, शिंकातून किंवा स्पर्शातून वेगाने पसरत होता. पण हंता व्हायरस तसा नाही. हा प्रामुख्याने उंदीर, घुशी किंवा त्याचे लघवी, विष्ठा किंवा लाळेपासून पसरतो. जेव्हा अशा ठिकाणी धूळ उडते आणि त्या धुळीतून मायक्रो व्हायरस श्वासाद्वारे आपल्या शरीरात जातात, तेव्हा हा संसर्ग होऊ शकतो. म्हणजेच जिथे जुनी बंद खोली आहे, एखादी गोदाम आहे, स्टोअर रूम आहे, शेतातील शेड किंवा उंदराची वावर असलेली जागा, ही ठिकाणे जास्त धोकादायक ठरू शकतात. आता प्रश्न असा आहे की हंता व्हायरसची लक्षणे काय असू शकतात? सुरुवातीला ही लक्षणे अगदी साधी वाटतात, जसं की ताप, अंगदुखी, विशेषतः पाठ आणि मांड्यामध्ये वेदना होतात, खूप थकवा होते, डोकेदुखी, थंडी वाजणे किंवा कधीकधी पोटात त्रास होतो. म्हणून अनेक लोक याला साधा व्हायरस म्हणून दुर्लक्ष करतात. पण खरी समस्या पुढे होते. जरा संसर्ग फुफ्फुसापर्यंत पोहोचला तर अचानक खोकला, छातीत जडपणा आणि सर्वात गंभीर म्हणजे श्वास घेण्यात खूप त्रास होतो. फुफ्फुसात पाणी साचू शकते आणि ऑक्सिजनची पातळी झपाट्यानं कमी होऊ शकते. यालाच म्हणतात हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम. आणि ही अवस्था म्हणजे जीवघेणी ठरू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हंता व्हायरस कोरोनासारखा महामारी बनू शकतो का? जवळपास नाहीच, कारण हा आजार सहजपणे माणसाकडून माणसाकडे पसरत नाही. कोरोनासारखी जागतिक महामारी होण्याची शक्यता खूप कमी असते. आता अनेकांना प्रश्न पडतो का हा प्लेग सारखा आहे का? तर उत्तर नाही आहे. प्लेग हा बॅक्टेरियामुळे होतो आणि पिसावाच्या चाव्यामुळे पसरतो. तर हंता व्हायरस हा विषाणूमुळे होतो आणि उंदराच्या संपर्कातून पसरतो. दोन्ही वेगळे असले तरी गोष्ट समान आहे. काय? तर ती अस्वच्छता. जिथे कचरा जास्त प्रमाणात साठलेला आहे, उंदराचा वावर जास्त आहे आणि स्वच्छतेचा अभाव आहे, तिथे असे आजार जास्त वाढतात. आता उपचाराबद्दल बोलूया. सध्या हंता व्हायरसवर कोणतीही लस नाही आहे किंवा स्पेसिफिक अँटीव्हायरल ट्रीटमेंट नाही आहे. मुख्य उपचार म्हणजे ऑक्सिजनचा सपोर्ट, हॉस्पिटलमधला उपचार आणि गरज पडल्यास व्हेंटिलेटर. म्हणून लवकर डायग्नोस आणि त्वरित उपचार हे खूप महत्त्वाचं शस्त्र आहे. आता सर्वात उपयोगी भाग म्हणजे बचाव कसा करायचा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घरात कोरडा झाडू मारू नका. विशेषतः बंद खोलीत, गोदाम, जुने कपाट किंवा उंदराचा वावर असलेल्या ठिकाणी, कारण धूळ उडाली की व्हायरस हवेतून पसरू शकतात. त्याऐवजी ओल्या फडक्याने साफ करा, जंतुनाशक फवारणी करा. दुसरी गोष्ट म्हणजे मास्क आणि ग्लव्स वापरा. तिसरी गोष्ट म्हणजे घरात उंदीर येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, जसं की भेगा बंद करायला पाहिजे, अन्न उघड्यावर ठेवू नका, घरात कचरा साचू देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि बंद खोल्या साफ करण्यापूर्वी 30 मिनिटे दार खिडक्या उघड्या ठेवा. हंता व्हायरस आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. संसर्गजन्य आजार नेहमी फक्त माणसाकडून पसरत नाही, तर कधीकधी आपल्याला आजूबाजूची अस्वच्छता आणि उंदराचा वावर याहूनही जास्त धोकादायक ठरू शकतो. म्हणून घाबरू नका. जागरूकता हेच शस्त्र आहे. जर फीवर नंतर श्वास घेण्यात त्रास होत असेल, ऑक्सिजनची कमी वाटत असेल आणि अचानक तब्येत बिघडत असेल, तर विलंब न करता डॉक्टरांना भेट द्या. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जागरूक राहा.